नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. महापालिकेच्या पडीत वाढ सफाई कामगारांचा मोठा घोटाळा. 8 कोटींचे देयके रोखले, वरिष्ठ अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता. पडीक वार्डात महापालिकेचा धक्कादायक कारभार उजेडात. 600 सफाई कामगारांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न. रेल्वे व महापालिकेचे साफसफाईकडे दुर्लक्ष. दुचाकी उसळल्याने अनिकेत गजबिये या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. नागरिकांमध्ये तीव्र संताप. ध्येय गाठण्यासाठी कठीण परिश्रम आणि शिक्षणाशिवाय गरजेचे. सनशाईन किड्स कॉन्व्हेंट्सच्या उद्घाटनात पंकज देशमुख यांचे प्रतिपादन. गुडदे येथील दलित व भूमिहीनांच्या जागेवर केंद्रीय विद्यालय उभारण्याचा घाट. 136 कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न, स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेत सफाई कामगारांचा घोटाळा समोर आला आहे. कामगारांच्या सर्व नियमांना पायदळी तुडवीत पडीक वार्डात मोठी हेराफेरी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व घोटाळ्यात जवळपास 8 कोटींचे देयके थांबल्याची माहिती आहे. ते दिल्यास महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या घोटाळ्यात फसण्याची शक्यता आहे. घनकचरा व्यवस्थापनाकरता 15व्या वित्त आयोगाचा 50% निधी प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये 17 कोटी एकूण निधी आहे. दैनिक स्वच्छतेचे काम करणाऱ्या 51 कंत्राटदाराचे मे 2025 पासून 7 महिन्यांची प्रलंबित देयके ते प्रदान करणे बाकी आहे. जवळपास 8 कोटींचे देयके प्रलंबित असून लवकरच प्रदान होण्याची शक्यता आहे. आरोग्य निरीक्षक प्रशांत राजूरकर नेमके काय म्हणत आहेत ते. 15व्या वित्त आयोगाचा 50% निधी प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये 17,37,37,085 असा एकूण तो निधी आहे. दैनिक स्वच्छतेचे काम करणाऱ्या 51 कंत्राटदाराचे मे 2025 पासूनची 7 महिन्याची प्रलंबित देयके त्याच्यामध्ये प्रदान करत आहोत. त्या व्यतिरिक्त घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेसाठी उभारलेल्या प्रकल्पाचा महानगरपालिकेचा हिस्सा 5,90,38,500 हा प्रदान करण्यात ठरावामध्ये मंजूर आहे. व घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाकरता तारेचे कुंपणासाठी 65 लक्ष मंजूर आहे. 15व्या वित्त आयोगातील बंधनकारक निधीमधील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत उर्वरित निधी घनकचरा व्यवस्थापनाच्या इतर कामाकरिता वापरण्यास माननीय आयुक्त यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि जो अबंधनकारक निधी आहे याचे देखील अधिकार माननीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. 15व्या वित्त आयोगातील बंधनकारक निधीमधील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत उर्वरित निधी घनकचरा व्यवस्थापनाच्या इतर कामाकरता आयुक्त यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि जो अबंधनकारक निधी आहे याचे देखील अधिकार आयुक्त यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. पण गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित देयकांचे पैसे आयुक्तांनी कंत्राटदारांना का दिले नाही अशी विचारणा होत आहे. जुन्या ठेक्यानुसार 51 कंत्राटदार आहेत. त्यांना प्रत्येकी 12 कामगार लावावे लागतात. एकही कामगार अब्सेंट राहिला, गैरहजर असला तर जिओ टॅग असलेले फोटो आम्हाला प्राप्त होतात आणि क्षेत्रीय कार्यालयातून आलेला जो हे असतो त्याच्यामध्ये आम्ही नाईलाज करतो आणि दंड भरतो. प्रति कामगार 500 रुपये असा दावा राजूरकर यांनी केला. पण किती कामगार गैरहजर होते याची आकडेवारी त्यांनी दिली नाही. जुने जे कंत्राटदार आहेत ना 51 भागामध्ये त्यांनाच या निधीतून देयके देण्यात आलेली आहेत. तरी देखील काही त्यांचे देयके देणे बाकी आहे. नवीन लोकांना काही संधी नाही मिळाली अजून ते जे नवीन कंत्राटदार आहेत या निधीमधून त्यांचं अजून टेंडरच झालेलं नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही. 51 कंत्राटदार आहे.
त्यांना प्रत्येकी 12 कामगार लावावे लागतात. एकही कामगार ॲब्सेंट राहिला, गैरहजर असला तर जिओ टॅग असलेले फोटो आम्हाला प्राप्त होतात आणि क्षेत्रीय कार्यालयातून आलेला जो हे असतो त्याच्यामध्ये आम्ही ॲनालाइज करतो आणि दंड करतो. प्रति कामगार 500 रुपये. उसमें अ, ब, क, ड ऐसे भाग रहते हैं. तो एक भाग में 12 लोग, यानी एक प्रभाग पूरा है तो 48. वैसे देखा जाए तो 51 भाग में 612 लोग काम कर रहे हैं. अकोला महापालिकेत कामगारांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केला गेला आहे. महापालिकेच्या 50 वार्डात काम करणाऱ्या 600 सफाई कामगारांच्या हक्काच्या पैशावर हा डल्ला असून तो कोट्यावधीच्या घरात आहे. महापालिकेच्या पडित वार्डातील सफाई कामगारांचे 8 कोटी रुपये महापालिकेने थांबवले आहे. कारण महापालिकेच्या विविध कंत्राटदाराने घेतलेल्या कामात कामगारांचे हक्काचे भविष्य निर्वाह निधी अर्थात PF कामगार कल्याण निधी ESIC चा निधी संबंधित विभागाकडे दिलाच नाही. कारण पडित वार्डात बोगस कामगार कामाला लावत केवळ बिले काढण्याचा उद्योग केला गेला. त्यामुळे हे 8 कोटी देण्यात टाळाटाळ होत असून पडित वार्डाच्या कंत्राटदारांचा तो कोट्यवधीचा निधी थांबविला तर आहे. त्याचबरोबर महासभेच्या ठरावानंतर भविष्यातील कंत्राट देखील देण्यास टाळाटाळ सुरू आहे. कामगारांचे कोट्यवधीचे देयके लंपास करण्याचा उद्योग कंत्राटदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असून PF कार्यालय, कामगार कार्यालय आणि ESIC कार्यालयाने चौकशीचे पत्र पाठवल्याने महापालिकेच्या वरिष्ठांचे धाबे दणाणले आहे. आता जे आम्ही जी टिप्पणी सादर केली होती 51 प्रभागाकरिता जे नवीन निविदा आम्ही प्रकाशित करणार आहोत त्याच्यामध्ये EPF 13% कंत्राटदाराचा हिस्सा राहणार आहे आणि ESIC कंत्राटदाराचा हिस्सा राहणार आहे आणि 12% हा जो त्याचा पगार राहील, मासिक पगार राहील, त्या कामगाराच्या पगारातून जाणार आहे. तर यापुढे कोणतेही आमचे कंत्राट निघेल त्या कंत्राटामध्ये शासनाचे जे नोटिफिकेशन्स आहे त्यानुसारच आम्ही प्रक्रिया राबवणार आहोत. त्या व्यतिरिक्त जोपर्यंत ESIC आणि EPF चे जे चालान असतं सदर कंत्राटदार सादर करणार नाहीत, पडित वार्डाचेच बाबतीत बोलतो आहे मी आता, नाही तोपर्यंत त्यांचे देयक प्रदान करण्यात येणार नाही. सध्या हा नियम लागू नाही आहे का? त्यावेळी संख्येचा प्रश्न आला होता. त्यावेळी त्या तत्कालीन प्रशासनाने त्यामुळे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं नव्हतं. आतापर्यंत किती निधी देण्यात आलेला आहे? ते म्हणजे संख्या 12 होती, त्यामुळे तेव्हा ते अप्लायच नाही करण्यात आलं होतं. ज्योतिनगर रेल्वे लाईनच्या बाजूला असलेल्या पाणी अडण्यासाठी लावलेल्या सदोष स्पीड ब्रेकरमुळे दुचाकीवरून उसळलेल्या भीषण अपघातात अनिकेत गजबिये या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून अनिकेतच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. महापालिका या भागातील साचलेले पाणी काढण्यात अपयशी असून इतकेच नाही तर या भागात मोठ्या प्रमाणात जलकुंभी साचली आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेने या भागातील नैसर्गिक पाणी निघून जाण्याचे स्रोत बंद केले आहे. हा गंभीर विषय असून यामुळे लोकांचे बळी जात असेल तर रेल्वे आणि महापालिका आरोग्य विभाग झोपला आहे काय अशी विचारणा होत आहे. जठारपेठ ज्योतिनगर भागातील परिसरातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने ते पाणी रस्त्यावर किंवा वस्तीत येऊ नये या तात्पुरत्या हेतूने स्थानिकांनी स्पीड ब्रेकर उभारला होता. मात्र हा स्पीड ब्रेकर दुचाकी चालकासाठी काळ ठरला. अनिकेत तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याची दुचाकी या अवाढव्य स्पीड ब्रेकरवरून प्रचंड वेगाने उसळली. वेग नियंत्रित न झाल्याने अनिकेत दुचाकीवरून खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोपहर 2:30 बजे के करीब अनिकेत नाम का लड़का इसी रास्ते से जाता है और गाड़ी पर से उसका संतुलन थोड़ा सा बिगड़ जाता है
और गाड़ी यहाँ पर टकराती है। ये देखिए यहाँ पर ये उखड़ा हुआ सा जो नज़र आ रहा है, यहाँ टकराती है। वो गाड़ी कंट्रोल करने की कोशिश करता है और कम करने की चक्कर में एक्सीलेटर जो है वो बढ़ जाता है और गाड़ी सीधा यहाँ से होते हुए वो जो आपको ब्रेकर दिख रहा है ऊंचा जो धापा बनाया गया है, एक्चुअली नाली है यहाँ पर और पानी लोगों के घरों में जाता है, इस वजह से इसको ये बनाया गया था। और यहाँ से गाड़ी जब असंतुलित होकर जाती है तो सीधा वो दीवार से जाकर टकराया और जहाँ पर उसकी दर्दनाक मौत हो गई। ये पूरा घटनाक्रम कैसे हुआ, जो प्रत्यक्षदर्शी यहाँ पे थे, जिन्होंने ये पूरी घटना अपने आंखों के सामने ये दर्दनाक वाकया देखा है, हम उन्हीं से बात करते हैं। काय झालं होतं? काल तो गाडी घेऊन आला होता, त्याला कल्ला केला की बाबू आरामानं चालव, तर तो मला पाहिलं आणि मग त्याने आरामशीर घेतली. जशी आरामशीर घेतली तिथं ठोस लागली समोर. मग असा करत करत तो असं ते वाढवत गेला की त्याच्याकडून काही समजलं नाही, मलाही काही समजेना. तर तो असं करत गेला, ते पूर्ण अशी गाडी उलटी झाली एकदम, याच्यावर कुदलीच. मग जशी कुदली तर ह्या भीतीला त्याने धडक खाल्ली. धडक खाल्ल्यावर एकदम खाली गेला. खाली गेल्यावर ते गाडीचंही मुंडकं त्याच्यावर पडलं, ते गाडी दुसऱ्या तिकून अर्धी इकून जाग्यावरच हे झाला. त्याला आवरलं, त्याच्यातून कोणच काही म्हणतात काही केलं नाही, तो स्वतः पडला. मग पाळल्यावर हे लोक आले बाहेर, या बाईनं कल्ला केला, हे दोघी जणी आल्या, याईनं पाहिलं, कल्ला केला एकदम जोरात की घाबरल्या की काय झालं हे, असं धावा 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 कल्ला केला. कोणी सरे मग धावली, पोरं एकही नव्हते घरी, कोणी सरे आपल्या आपल्या कामावर होते. तुम्ही पण बघितली घटना? हो, काय झालं सरे होतं ना. नेमकं? आम्ही बघितली, इथं तो पडला तर आम्ही त्याला पाहिलं, आमच्या मुलांना गाडी उचलली, त्याला बाजूला सरकवलं, त्याची दवाखान्यात न्यायची व्यवस्था केली. ते त्याचं पाहून आम्हीच घाबरलो, म्हणजे आम्हाला काहीच समजे नाही की काय करा कसं करा म्हणून. या अपघातामुळे परिसरातील पाणी साचण्याच्या जुन्या समस्येला पुन्हा तोंड फुटले आहे. ज्योतिनगर रेल्वे लाईन शेजारील रेल्वे मोरीचे पाणी काढण्याची आणि तिथली स्वच्छता करण्याची कायमस्वरूपी जबाबदारी नक्की कोणाची आहे? रेल्वे प्रशासनाची की स्थानिक महानगरपालिकेची? या दोन्ही यंत्रणांच्या अंतर्गत वादात आणि दुर्लक्षामुळे दरवर्षी पावसाळ्यात किंवा एरवीही येथे पाणी साचते. त्यावर उपाय म्हणून रस्ते नियमांचे उल्लंघन करून बनवलेले स्पीड ब्रेकर आता लोकांचा जीव घेऊ लागले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात जलकुंभी देखील साचली असून ती काढण्याची गरज आहे. इतकेच नाही तर रेल्वेने पाणी निघून जाणाऱ्या बंद केलेल्या मोऱ्या खुल्या करण्याची स्थानिकांची मागणी आहे. दर्शकों, अनिकेत अपनी माँ का एकलौता सहारा था. महज 21 वर्ष की उम्र में वो सबको छोड़कर चला गया. पीछे उसके सिर्फ 3 बहनें हैं जिनकी शादियां हो चुकी हैं. अनिकेत को पिताजी नहीं थे, वही एकलौता माँ का सहारा था जो अब इस दुनिया में नहीं है. जर तुम्हाला आयुष्यात तुमचे ध्येय प्राप्त करायचं असेल तर कठीण परिश्रमासह शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे प्रतिपादन समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाचे सचिव पंकज देशमुख यांनी केले. संस्थेच्या वतीने गायत्रीनगर परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या सनशाईन किड्स कॉन्व्हेंटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पालकांची आग्रही मागणी पूर्ण करण्यासाठी समर्थ शिक्षण प्रसारण मंडळातर्फे सनशाईन किड्स कॉन्व्हेंटची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाला मातोश्री इंदुमतीताई देशमुख मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर संस्थेचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर देशमुख हे अतिथी म्हणून उपस्थित होते. मातोश्री इंदुमतीताई देशमुख यांच्या शुभ हस्ते रिबन कापून सनशाईन किड्स कॉन्व्हेंट्सचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचे गुलाबाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. कॉन्व्हेंटमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत प्रवेशद्वारावर टिळा लावून आणि चॉकलेट देऊन करण्यात आले. या निमित्ताने कॉन्व्हेंटचे प्रवेशद्वार रंगबिरंगी फुग्यांनी आकर्षकपणे सजवले होते. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही जेवढेही विद्यार्थी आहे, प्रत्येकाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये इंटरेस्ट घेऊन जर अभ्यास केला तर तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही. खूप मोठं बनायचं, प्रत्येकाला काही ना काही व्हायचं असते, प्रत्येकाला काही एम असणार, काही अम्बिशन असणार, तर ते तुम्हाला पूर्ण करायसाठी तुम्हाला प्रत्येकाला आपला जो अभ्यासक्रम आहे तो रुची ठेवावा लागेल, है ना. कोणाला इंजिनियर बनायचं, कोण आहे त्यांना इंजिनियर बनायचं, कोणी डॉक्टर कोणाला बनायचं आहे, कोणाला क्रिकेटर बनायचं आहे, सगळे क्रिकेटर आहे. मग आता जर सगळे क्रिकेटर राहणार तर इथे आपल्याला लवकर अकॅडमी टाकावं लागणार, है ना. आता तुमच्या स्पोर्ट्स पिरियडमध्ये आपण मग नक्कीच क्रिकेटचं प्रयोजन करू. रोज सगळे क्रिकेट खेळतात. मुलींना कुठला
स्पोर्ट्स आहे किंवा कोणाला इंजिनियर बनायचं आहे, कोणाला फॅशन डिझायनर बनायचं आहे, काय आपले एम काय आहे, गोष्टी कराव्या लागते है ना. तर प्रत्येकाने जे पण ज्यांना आयुष्यात करायचं आहे त्याच्यासाठी पूर्ण मेहनत श्रम हे लावायचं आहे, ठीक आहे ना. आणि इथून आता आपण आपल्या अभ्यासक्रमाला नवीन सुरुवात करत आहे. आपण इंग्लिश मिडियम स्कूल करायचो आणि जे आपल्याला व्हायचं आहे त्याच्यात तुम्हाला स्कूल नेहमी पाठीशी राहील. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सचिव पंकजदादा देशमुख, आपल्याला विशेष करून वंदनीय आई साहेब, प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, चव्हाण सर, वाघ सर, सर्व शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचे समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेद्वारा गेल्या 28 वर्षापासून आपण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आहोत. विशेष करून या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की कोण न ठेवता या उपेक्षित वर्गाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यामधून चांगले संस्कारक्षम पिढी विद्यार्थी घडले पाहिजे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संस्थेचा हा मुख्य उद्देश लक्षात घेऊनच संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष पंकजदादा देशमुख यांनी वास्तू आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. या वास्तूमध्ये सर्व सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर देशमुख यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मातोश्री इंदुमती देशमुख यांच्या हस्ते मा गायत्री प्रायमरी मराठी स्कूलच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश करतानाच नवीन खेळणी आणि डबा खाण्यासाठी ठेवलेल्या छोट्या बागखुर्च्या पाहून लहान मुले अतिशय आनंदी झाली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संदीप वाघ आणि मुख्याध्यापक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शिक्षक रामेश्वर बुंदेले, चंदा रोकडे, मीना काटे, वर्षा हिवराडे, वैशाली इंगडे, उज्ज्वला सोलंके, कीर्ती पोके तसेच शिक्षकेतर कर्मचारी चंद्रनील देशमुख, योगेश लंगोटे, रणजित ठाकूर व इतर सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. अकोला तालुक्यातील मौजेगुडदी येथील दलित मागासवर्गीय आणि भूमिहीन नागरिकांच्या हक्काच्या जागेवर त्यांच्या संमतीशिवाय केंद्रीय विद्यालय उभारण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या चुकीच्या निर्णयामुळे 136 गरीब कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने हा करार रद्द न केल्यास तीव्र कायदेशीर आंदोलन छेडण्याचा इशारा गुडदी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. गुडदी येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार हे सर्व कुटुंब मागील 50 वर्षापेक्षा अधिक काळापासून या भागात अत्यंत हलाखीच्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थितीत मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. या भूमिहीन कुटुंबांना सन्मानाने जगता यावे व हक्काचे घर मिळावे म्हणून शासनाने मौजेगुडदी येथील गट क्रमांक व उपविभागीय 133 अ ब क मधील 3.50 हेक्टर आर जमीन अधिग्रहित केली होती. या जागेवर 136 कुटुंबांना सरकारी गावठाण प्लॉटचे पट्टे वाटप करण्यात आले होते. यासाठी नागरिकांनी शासकीय चलनाची रकमेचा भरणा देखील केला होता, ज्याच्या पावत्या आणि ताबापत्र आजही या नागरिकांकडे सुरक्षित आहे. पट्टे वाटप करून ताबा दिल्यानंतर आजतागत प्रशासनाने या भागात रस्ते, पथदिवे, वीज पुरवठा किंवा पाण्याची कोणतीही सोय केलेली नाही. वारंवार मागणी करूनही लेआउट अंतिम करण्यात आले नाही. एकीकडे हक्काच्या जागेवर घरे बांधण्यासाठी सुविधा दिल्या जात नसताना दुसरीकडे नागरिकांकडून कोणताही ताबा परत न घेता गैरमार्गाने ही जागा केंद्रीय विद्यालयाला देण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. तो गुड़दी में एक जगह है रेलवे स्टेशन के रेलवे गेट के पास, जो लोगों को 1994 में लगभग घरकुल के लिए दी गई थी, लेकिन अभी की जो सूत्रों से मिली जानकारी वहाँ पे केंद्रीय विद्यालय बनाया जा रहा है, वो जगह उनको दी जा रही है. इसको लेकर सबसे पहले आरआरसी ने इस पर प्रकाश डाला था, पूरी तहकीकात की थी, तो लगभग 140 के लगभग लोग हैं जिनको वो प्लॉट दिए गए थे, लेकिन उन्हें कभी वो मिले ही नाही. किती वर्ष झाले तुमच्या आता हे सगळं तुम्हाला आतापर्यंत भेटलेलं नाही? किती वर्ष झाले? लय वर्ष झाले.
35 वर्ष होतात. कशी सुरुवात झाली होती? तुम्ही पैसे वगैरे भरले होते? हो, 150 रुपये भरले होते आम्ही. दीडशे 150 रुपये भरले होते. पण पावत्या मिळालेल्या आहे आम्हाला. आम्ही पावत्या पण सोबत आणलेल्या आहेत. आणि आम्हाला काहीच भेटलं नाही. तिथं काहीच सुविधा नव्हती म्हणून आम्ही काही तिथं राहायला गेलोच नाही. रस्ता नाही, पाणी नाही, लाईट नाही, काहीच नाही. त्याईनं आम्हाला दिले बी नाहीत ना, दिले की नाही. बा हा पलट तुमचा आहे की तो पलट तुमचा आहे. मग कसं काय मी राहायला जायचं? आम्हाला जर मापून देत होते ते तर तेव्हाच आम्ही जात होतो की नाही. मग त्यामुळे काही आम्ही गेलो नाही तिथं. इतके वर्ष झाले मग काही आता नाव नाही त्याईनं जर दिलं आम्हाला वाटून तर आम्ही जाऊ शकतो. वस्ती होऊ शकते तशी. हां, किती वर्ष झाल्यास तर आम्हाला काहीच भेटलं नाही. आहे बा हे प्लॉट तुम्हाला दिले पावत्या दिल्या, पण आम्हाला कोणता तुमचा आहे हे काही त्यानं सांगितलं नाही. म्हणजे तुमचा हा मापून लेआउट नाही, काही नाही. आपण नाही, आपण नाही दिले. लावून करून दिलं नाही अजून किती वर्षापासून. 1994मध्ये ते जे प्लॉट मंजूर झाले होते त्या प्लॉटाचा अजून लेआउट झालेलं नाही. लेआउट झाले नसल्यामुळे तिथं कोणती सुखसुविधा नाही, पाणी नाही, लाईट नाही, रस्ते नाही आणि कोणत्या स्वच्छतेच्या सुविधा नाही, नाल्या नाहीत. कसं राहायला जावं तिथं मग? आणि ते लेआउट न झाल्यामुळे कोणता प्लॉट कोणाचा आहे, कुठं राहायचं, कुठं बांधायचं. आज जर बांधलं एखादं झोपळं, उद्या जर काही आलं न टाका मोडून, मग आणखीन कुठून आणावं? यासाठी ह्या लोकांनी आजपर्यंत ते काही बांधलं नाही. जोपर्यंत आता लेआउट करून देईल सरकार, त्यावेळेस लेआउटनुसार ते प्रत्येकाला किती बाय कितीचा प्लॉट आहे त्यानुसार ते बांधतील. अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरात गुलशन नामक व्यापाऱ्याच्या घरी गुटख्याची कारवाई केली आहे. या गुलशनवर यापूर्वी देखील गुटख्याची कारवाई झाली होती. त्यामुळे मकोकासाठी ही फिट केस असल्याने तपास यंत्रणा गुलशन सोडून दुसऱ्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यातून नेमके कोणाचे हित साधले जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात गुटखा बंदीचा फज्जा उडाला असल्याच्या चर्चा सुरू असतानाच अकोला शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संशयास्पद प्रकार समोर आला आहे. शहरातील सिंधी कॅम्प परिसरात गुलशन नामक एका मोठ्या गुटखा व्यापाऱ्यावर तपास यंत्रणांनी छापा टाकून गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. मात्र या कारवाईनंतर गुटखा माफिया गुलशनचा गुन्हा लपवण्यासाठी आणि त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी पडद्यामागून मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. संशयित आरोपी गुलशन हा सराईत गुटखा तस्कर असून यापूर्वी देखील त्याच्यावर गुटखा साठवणूक आणि विक्री प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. कायदेशीर नियमानुसार वारंवार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे आणि हा गुन्हा मकोकासाठी फिट केस मानला जात आहे. परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे तपास यंत्रणा मुख्य सूत्रधार गुलशनला सोडून इतर लहान सहकाऱ्यांचा किंवा दुसऱ्याच व्यक्तीचा शोध घेत असल्याचे भासवत आहेत. तपास यंत्रणांनी सकाळीच या प्रतिबंधित गुटख्यावर धडक कारवाई केली. मात्र मुख्य जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप यावर ठोस पाऊल का उचलले नाही? अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणापासून दूर का पळत आहेत असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. यवतमाळ शहरातील पळसवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पॅकिंग मशीन आणि वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. यवतमाळ शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पळसवाडी येथील कुमार रमेश ओझाणी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या कारवाईत माझा 108, बाबा सुगंधित तंबाखू आणि बाबा नवरत्न पान मसाला या विविध कंपन्यांचा माल जप्त करण्यात आला. तसेच पॅकलिफ्ट कंपनीच्या 2 पॅकिंग मशीन्स आणि MH4BB 2691 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची किंमत सुमारे 30 लाख रुपये, पॅकिंग मशीनची किंमत 7 लाख रुपये आणि वाहनाची किंमत 6 लाख रुपये असून एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चित्ता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक कोडी आणि ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग या कारवाईत होता. 40 ते 45 लाख रुपयापर्यंत मुद्देमाल असेल
फूड अँड ड्रग्सचे अधिकारी त्याची तपासणी करून त्याचा किंमत वगैरे काढतच आहे. त्यामुळे साधारणतः अंदाज तरी 40-1 लाखापर्यंत असावा आणि त्याच्यानुसार फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल होऊन पुढील 328 प्रमाणे कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल होईल आणि तपास पुढे चालू होईल. नेमका सर हा गुटखा नेमका कोणत्या ठिकाणी सापडला आणि किती जण? गुटखा हा आम्हाला माहिती भेटली होती वाहतूक करताना भेटतोय. त्याला पकडल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा घरी मुद्देमाल आहे, त्याच्यामुळे त्याच्या घरी जाऊन आम्ही ते सर्च केला असता. तो मुद्देमाल आपण त्याच्या घरीच सापडला. याच्यामध्ये किती जणाला ताब्यात घेण्यात आलं? 1 जण ताब्यात आहे, सध्या तपास चालू आहे. अकोला शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी हेळसांड करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही व्यापारी एक्सपायरी झालेला पॅकिंग किराणा व खाद्यपदार्थ स्वस्त दरात लूज करून विकत आहेत. किराणा माल पॅकिंगमध्ये विकला जात आहे. इतकेच नाही तर खाद्यतेल देखील सुटे न विकता पॅकिंगमध्ये विकण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असताना एक्सपायरी झालेला माल सुटा करून विकला जात असेल तर तो गुन्हा आहे. बाजारात असा माल येता कामा नये. नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला असा खेळ तातडीने थांबवावा लागेल. अन्न औषधी प्रशासनाने याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. स्थानिक अन्न औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करावी. कारण नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ नाही तर जीवनावश्यक अधिनियमाची पायमल्ली आहे. त्यामुळे कथित प्रकार थांबणे गरजेचे आहे. संतनगरीतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर येतोय. जिथं कोट्यवधींचा निधी मिळूनही प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि नियोजन शून्य धोरण उघड पडलं आहे. 2000 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर होऊनही संतनगरीतील नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना साधे वाहतुकीचे नियमही नीट हाताळता आलेले नाहीत. वाहतूक सुरक्षितेच्या नावाखाली अवघ्या अर्ध्या किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर तब्बल 22 स्पीड ब्रेकर उभारण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी जड वाहनांना बंदी घालणे, रस्ता वन वे करणे किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे असे अनेक सोपे पर्याय प्रशासनाकडे उपलब्ध होते. मात्र तसं न करता चांगल्या गुळगुळीत रस्त्यांवर खीळ ठोकून रस्ते खराब करण्याचं आणि कोट्यवधींची उधळपट्टी करण्याचं महान कार्य या संतनगरीत सुरू आहे. लाखो भाविक दर महिन्याला शेगावात येत असतात. त्यांच्या सोयीचे रस्ते आणि सुविधा काळाची गरज आहे, पण त्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अजब नगरीचा गजब कारभार. आम्ही एवढ्या करता असं म्हणून राहिलो की आपण पाहू शकता की हा एक मार्ग आहे आणि या मार्गावर जवळजवळ 3 शाळा आहेत आणि 3 शाळा या अर्ध्या किलोमीटरच्या कमी अंतरावर आहेत. हे जे स्पीड ब्रेकर पाहून राहिले आपण इथं, असे स्पीड ब्रेकर जे आहेत या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळजवळ 22 स्पीड ब्रेकर लागलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की रस्त्यांमध्ये जेव्हा खड्डे आहेत तर या स्पीड ब्रेकरांची आवश्यकता कशाला? विनाकारण अंधेर नगरी चौपट राजा, सोनू तुझा माझ्यावर विश्वास नाही का, असं जरूर म्हणावं लागेल या नगर परिषदला आणि हे निर्वाचित सदस्यांना. कोणीही आपली जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. भविष्यामध्ये जर का शासनानं याकडे आधीच लक्ष दिलं असतं तर या गोष्टी घडल्या नसत्या, इतके ब्रेकर लावण्याची आवश्यकता पडली नसती. पण शासन दूर राहिलं, अधिकारी दूर राहिले. नवनिर्वाचित सदस्यांना जनतेने खूप मोठ्या विश्वासानं निवडून दिलं, पण ते सुद्धा त्यांची कार्य विसरलेले आहेत. याचा हिशोब जनता जरूर देईल जेव्हा मतदानाची वेळ येईल. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. राजापेठ पोलिसांनी गहाळ झालेले 25 लाख रुपये किमतीचे सोने फिर्यादीला परत देण्यात आले. विशेष म्हणजे अमरावती येथील वर्धे कुटुंबीय घरातील महिलेचे आजारपण, त्यात तिचा झालेला मृत्यू यामुळे विचलित असताना हा बाका प्रसंग ओढावला होता. अमरावतीच्या साईनगरमधील फिर्यादी गजानन अंबर वर्धे यांनी पोलीस स्टेशनला 1 जुलै रोजी तक्रार दिली की त्यांची पत्नी संगीता वर्धे हिला पोटासंबंधी विकार असल्याने त्यांचा उपचार AIG हॉस्पिटल हैदराबाद येथे चालू होता. पत्नीची प्रकृती खराब झाल्याने 4चाकी वाहनाने हैदराबाद येथे 29 जून रवाना झाले. फिर्यादीने जातेवेळी पत्नीच्या उपचारासाठी जास्त खर्च येणार असल्याचे पत्नीचे 25 लाख रुपयांचे दागिने एका लाल रंगाचे बॅगमध्ये नेले होते. 30 जून रोजी पत्नीची प्रकृती खालावली आहे, तुम्ही तिला घेऊन जा असे सांगितल्याने फिर्यादीने पत्नीला ॲम्ब्युलन्समध्ये अमरावतीला परत येण्यास निघाले.
फिर्यादीचे पत्नीचे रस्त्यामध्ये पल्स कमी झाल्याने 30 जून रोजी आदिलाबाद येथील शासकीय रुग्णालयामध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केले. तेथून 30 जून रोजी अमरावतीला येऊन फिर्यादीचे पत्नीचा अंत्यविधी केला. अंत्यविधी झाल्यानंतर फिर्यादीने गाडीमध्ये ठेवलेली लाल रंगाची बॅग चेक केली असता ती दिसली नाही. 25 लाख रुपयांचे दागिने चोरी झाल्याची तक्रार राजापेठ पोलीस स्टेशनला दिली. पथकातील पोलिसांनी हैदराबाद येथील AIG हॉस्पिटल, आदिलाबाद येथील शासकीय हॉस्पिटल तसेच आदिलाबाद समोरील जनता रेस्टॉरंट येथील 30 ते 40 CCTV कॅमेरे चेक केले. हैदराबाद ते आदिलाबाद रोडवरील जनता रेस्टॉरंट येथे फिर्यादीची लाल रंगाची बॅग, ज्यामध्ये फिर्यादीच्या पत्नीचे 25 लाख रुपयांचे दागिने तसेच उपचाराचे कागदपत्र मिळून आले. सदरचे फिर्यादीचे 25 लाख रुपयांचे सोने व बॅगमधील महत्त्वाचे कागदपत्र फिर्यादीला परत देण्यात आले. त्यांच्या पत्नीची तब्येत अतिशय खराब असल्यामुळे त्यांनी 29 तारखेला त्यांच्या मिसेसला AIG हॉस्पिटल हैदराबाद या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु प्रकृती अत्यवस्थ झाल्याने ते तिथून त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने घेऊन उपचारासाठी नागपूरला घेण्यासाठी निघाले. पण आदिलाबादला परत त्यांची तब्येत खालावल्याने तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिथं दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि ते एअर ॲम्ब्युलन्स आणि स्वतःच्या कारवर एक ड्रायव्हर हायर करून ते अमरावती येथे पोहोचले. अमरावती येथे पोहोचल्यानंतर अंत्यविधी वगैरे आटोपल्यानंतर जेव्हा त्यांनी गाडीतल्या बॅगा चेक केल्या तर त्यांना त्या बॅगेमध्ये जे पत्नीचं सोनं होतं 140 ग्राम सुमारे 22 ते 25 लाख रुपयाचं सोनं आहे ते मिसप्लेस असल्याचं आणि महत्त्वाची कागदपत्र त्या बॅगमध्ये त्यांनी कॅरी केली होती. ते सगळं गाडीत नसल्याचं ते त्यांना आढळलं. पुन्हा त्या दागिन्यासोबत त्यांच्या भावना खूप जोडलेल्या होत्या, कारण की पत्नीवाली आणि लग्नातलं ते सगळे दागिने त्या बॅगेमध्ये असल्याचं त्यांचा दावा होता. तर लगेच आम्ही आमची एक टीम तयार केली आणि टीम तयार करून लागलीच आम्ही हैदराबाद आदिलाबाद या मार्गाला रवाना केलं. सतत 30 तास प्रवास करून टीमनी वेगवेगळ्या ठिकाणचे 50 ते 60 ठिकाणचे CCTV फुटेज तपासले. सगळं तपासून शेवटी आम्ही एका ठिकाणावरून ते दागिने हस्तगत करण्यात यशस्वी झालो आहेत. जशाला तसे संपूर्ण दागिने या ठिकाणी मिळाले. दागिने तर मिळाले, परंतु गजानन वर्धे यांच्या ज्या भावना परत मिळाल्या त्याबद्दल आम्हाला खरंच आज अमरावती शहर पोलिसाला अभिमान आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागल्यापासून राज्यभर विभागाकडून सतत कारवाया सुरू आहे. या धास्तीचे परिणाम वाशिमच्या मालेगावमध्ये रस्त्याच्या नाल्यात खवा, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ फेकल्याने दिसून आले. हे खाद्यपदार्थ कुठून आले आणि कोणी फेकले याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागल्यापासून राज्यभरात अन्न व औषध विभागाचे भेसडखोरांवर धाडसत्र सुरू आहे. या धडक कारवाईंची धास्ती आता वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील भेसडखोरांनी घेतल्याचे दिसून येत आहे. अकोला वाशिम रोडवरील मालेगाव बायपास परिसरात रस्त्याच्या नाल्यात मोठ्या प्रमाणात खवा, ब्रेडची पाकिटे आणि इतर खाद्यपदार्थ फेकून दिल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शहरात मोठमोठी हॉटेल असतानाही गेल्या 28 ते 29 वर्षात अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. परंतु तुकाराम मुंढे आल्यापासून भेसडखोरांनी त्यांची धास्ती घेतली आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे ही भीती अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नांदगाव पेठ येथील गोविंद प्रभू मंदिर येथे जाण्याकरिता मुख्य लाकडी प्रवेशद्वार खुले करा अशी मागणी पत्रपरिषदेमध्ये करण्यात आली. संस्थानाचे अध्यक्ष विनय मुनी दर्यापूरकर यांनी ही मागणी केली. श्री क्षेत्र नांदगाव पेठ येथील श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान 850 वर्षापूर्वीचे महानुभाव संप्रदायाचे जनक श्री चक्रधर स्वामी यांचे परमगुरू गोविंद प्रभू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले चरणांकित स्थान सारडा यांच्या वाड्यात आहेत. या ठिकाणी भारतातून पंजाब, दिल्ली, हरियाणा, काश्मीर, संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शनाला येतात. तीर्थस्थानासाठी 7500 स्क्वेअर फूट जागा नरेश सारडा, राजू सारडा, ॲडव्होकेट सतीश सारडा व नवलकिशोर मालपाणी यांच्याकडून विकत घेण्यात आलेली आहे. पूर्वी नरेश सारडा यांच्या लाकडी मुख्य प्रवेशद्वारातून भाविक भक्तांची ये जा सुरू होती, परंतु 2021 पासून हे द्वार बंद करण्यात आलेले आहे.
त्यामुळे भक्तांना जाणे येणे करण्यात अडचण होत आहे. कायदेशीररित्या नरेश सारडा यांच्याकडून 1816 चौरस फूट व राजू सारडा यांच्याकडून 3988 स्क्वेअर फूट जागा खरेदी केली, परंतु त्यांनी त्या जागेवर गोविंद प्रभू मंदिरात जाणे येण्यासाठी असलेले मुख्य लाकडी द्वार बंद केल्याने भाविकांना जाणे येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. श्री गोविंद प्रभू मंदिरात येण्या जाण्यासाठी लाकडी प्रवेशद्वार तातडीने खुले करून देण्यात यावे अशी विनंती केली. पत्रकार परिषदेला गोवर्धन मुनी दर्यापूरकर, उद्धव मुनी दर्यापूरकर, प्रभाकर शेषराव गायकवाड, गणेश किशनराव कासारे, सुहास दत्तात्रय पेचे, संगीता विजयराव पोकडे, बडनेरा रोड आश्रमाचे महंत दर्यापूरकर बाबा उपस्थित होते. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या पवित्र मंदिरात झालेल्या कथित दान चोरीच्या प्रकरणावरून आता संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. हिंदूंच्या अस्मितेवर झालेल्या या आघातामुळे उद्धव सेना कमालीची आक्रमक झाली आहे. थेट हिंदुत्वाचा हुंकार देत पक्षाने राज्यभर रामरक्षा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक तीव्र भाग म्हणून आज वाशिम शहरात ठाकरे गटाच्या वतीने प्रचंड संताप आणि संतापाच्या लाटेत प्रभू श्रीरामांची भव्य महाआरती करण्यात आली. राम मंदिराच्या पवित्र धनाचा अपहार करणाऱ्या पायांचा आणि चोरांचा बुरखा फाटलाच पाहिजे या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेने वाशिम जिल्हा प्रशासनाला आणि सरकारला थेट इशारा दिला आहे. रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या आणि प्रभू रामाच्या चरणी अर्पण केलेल्या दानावर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून रामभक्तांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आक्रमक आणि रोखठोक मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या थेट आदेशानुसार आज वाशिममधील श्रीराम मंदिरात शिवसैनिकांनी आणि रामभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी केवळ महाआरतीच झाली नाही तर रामरक्षेचे सामूहिक पठण करून संपूर्ण परिसर दणाणून सोडण्यात आला. हिंदू संस्कृती आणि मंदिराच्या सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या आक्रमक आंदोलनाचे आणि महाआरतीचे नेतृत्व ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी वानखेडे आणि जिल्हा समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ देवडे यांनी केले. या आंदोलनाला धार देण्यासाठी महिला आघाडी, युवा सेना आणि पक्षाचे शेकडो आक्रमक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशिममधील या आंदोलनाने जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून आता सरकार यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोट शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रवासादरम्यान हरवलेले सुमारे 80,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शोधून संबंधित महिलेला परत देण्यात आले. पोलिसांच्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील खानापूर वेस्ट भागातील पुष्पा सुनील तेलगोटे यांनी अकोट शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार त्या पुणे ते अकोट असा श्री गणेश ट्रॅव्हल्सने प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यातील 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व 2 ग्रॅम वजनाचे कानातील झुमके असे 80,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने प्रवासादरम्यान हरवले होते. शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बाराहाते व त्यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. श्री गणेश ट्रॅव्हल्सचे चालक रोहन गजानन भेंडारकर व वाहक सुभाष अजाबराव दांदडे यांची चौकशी करून ट्रॅव्हल्सची पाहणी करण्यात आली. या पाहणीत महिलेचे हरवलेले सोन्याचे दागिने मिळाले. त्यानंतर पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित महिलेला तिचे दागिने ताब्यात दिले. खरीप हंगामात बोगस बियाण्यांमुळे उगवण न झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप समोर आला आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, त्याचबरोबर संबंधित कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील देवरा गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचा गंभीर आरोप करत जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन सादर केले. भाऊराव काशीराम कोरडकर यांच्यासह गावातील अनेक शेतकऱ्यांनी बूस्टर, हुतुतू, ईगल, रवी, एसकेबी सीड्स, इव्हेंज आदी विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे पेरले. मात्र पेरणीनंतर अपेक्षित उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी संबंधित शेतांचा पंचनामा करून बियाण्यांच्या पाकिटावरील लॉट नंबर व इतर तपशिलांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित बियाणे कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे संयुक्त तक्रार दाखल करावी आणि आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तरी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे आले होते. नेमकं काय मागणी तुमची, काय सांगा. नमस्कार, मी अभिषेक बनसोड, राहणार देवरा येथील शेतकरी. आम्ही सर्व इथे मंडळी आलेलो आहे. युवा शेतकरी आमचा ग्रुप जो आहे तो सगळेजण. आम्ही 29 तारखेला सोमवारी पेरणी केलेली होती. हुतुतू बियाणे, बुस्टर कंपनीचे हुतुतू बियाणे, कोको बियाणे, तसेच रवी इगल, आणखी इनोवेज या 4-5 कंपनीचे आणखी इतर कंपन्यांचे बियाणे आम्ही सोमवारला पेरणी केलेली होती. पेरणीनंतर पाऊस पण व्यवस्थित होता आणि सांगितल्यानुसार आम्ही सर्व बीज प्रक्रिया वगैरे करून सगळे बियाणे पेरणी केलेली होती. त्यानंतर सुद्धा बियाण्यांची उगवण क्षमता जी आहे ही अत्यंत कमी आहे. कमी म्हणजे नसल्यासारखीच आहे. त्याच्यामुळे आमची जी आहे आर्थिक नुकसान तर भरपूर प्रमाणात झालेलंच आहे. त्याचबद्दल आम्ही दुबार पेरणीसुद्धा नाही करू शकत. एवढं बोगस बियाणं दिल्यामुळे आमचं सर्व शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्याबद्दल आमची जिल्हा अधीक्षकांना एवढीच विनंती आहे की त्यांनी बियाण्यांची व्यवस्थित तपासणी करून म्हणजे जे खराब बियाणे आहे, ज्या खराब कंपन्या बियाणे पुरवत आहे शेतकऱ्यांना, जो जगाचा पोशिंदा आहे, त्यालाच जर असं करण्यात येत असेल तर त्या कंपन्यांना बंद करण्यात यावं अशी आमची विनंती आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. महापालिकेच्या पडीत वाढ सफाई कामगारांचा मोठा घोटाळा. 8 कोटींचे देयके रोखले, वरिष्ठ अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता. पडीक वार्डात महापालिकेचा धक्कादायक कारभार उजेडात. 600 सफाई कामगारांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न. रेल्वे व महापालिकेचे साफसफाईकडे दुर्लक्ष. दुचाकी उसळल्याने अनिकेत गजबिये या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. नागरिकांमध्ये तीव्र संताप. ध्येय गाठण्यासाठी कठीण परिश्रम आणि शिक्षणाशिवाय गरजेचे. सनशाईन किड्स कॉन्व्हेंट्सच्या उद्घाटनात पंकज देशमुख यांचे प्रतिपादन. गुर्दे येथील दलित व भूमिहीनांच्या जागेवर केंद्रीय विद्यालय उभारण्याचा घाट. 136 कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न, स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.